नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आता बघा थंडी भरपूर आहे आणि थंडीमध्ये आपण हे स्वेटर्स किंवा जर्किंग जे काही यूज करतो ते बऱ्याच वेळा काय होतं की यामध्ये ही जी नाडी असते ते आपण खेचले की एकीकडून खेचले की ती पूर्ण निघून येते। मग आता प्रत्येक वेळी आपल्याला ही नाडीसारखं एखादी टाचणी बघा किंवा क्लिप बघा आणि त्याच्या मदतीने हे घालत बसावी लागते, तर यामध्ये आपला खूप वेळ वाया जातो। तर तुम्हाला काय करायचं, आता ही नाडी मी यामध्ये घालून घेत आहे आणि नाडी ही घाट यामध्ये टाकून घेतल्यानंतर पूर्ण असं प्रत्येक वेळी आपल्याला हे घालत बसावं लागणार नाही। ही जर ट्रिक तुम्ही यूज केली तर एकदा ही नाडी तुम्हाला यामध्ये व्यवस्थित जशी पहिली होती तशी टाकून घ्यायची आहे। नंतर याला दोन्ही साईडला तुम्हाला गाठी मारून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही सुई धागाने याला पॅक करू शकता, पण ते नंतर आपल्याला खेचता येणार नाही। म्हणून तुम्हाला ना सगळ्यात सोपा उपाय म्हणजे टाचणी लावा, नसेल तर तुम्ही हे एकसारखं करून घ्या आणि याला दोन गाठी मारून घ्या। एक लहान गाठ झाली तरी सुद्धा ती आतमध्ये जाऊन अडकून राहू शकते, पण एकाच ठिकाणी तुम्ही दोन मोठ्या गाठी केल्या तर काय होणार नाही की हे परत निघणार नाही, तर तुम्हाला व्यवस्थित हे बसलं जाईल। तर अशी टाचणी सुद्धा लावून घेऊ शकता तुम्ही, किंवा बघा ह्या पद्धतीने तुम्ही याला अशा दोन गाठी मारून घ्यायच्या आहेत। आता अशीच एक छोटी मारली तर हे परत आतमध्ये जाणार आणि अडकून राहण्याची शक्यता आहे, म्हणून त्याच ठिकाणी अजून एक गाठ मारा। आणि एवढी मोठी गाठ झाली का आता तुम्ही त्याला कसंही ओढलं तरी ते अजिबात आत जाणार नाही किंवा बाहेर, म्हणजे तुम्हाला सारखं सारखं आता ही नाडी यामध्ये टाचणी घेऊन किंवा एखादी क्लिप घेऊन यामध्ये टाकत बसावी लागणार नाही। आता तुम्हाला हवं तेव्हा ते बारीक मोठं सुद्धा तुम्ही करू शकता आणि सारखं सारखं आता हे निघण्याचं सुद्धा टेन्शन नाही। तर ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करू शकता। आता याला कसंही यूज केलं किंवा कसंही ओढलं तरी ते दुसरीकडून ते बाहेर निघणार नाही। तर आता नेक्स्ट टिप आपण पाहणार आहोत ते म्हणजे हे जे लायटर आहे ते आपण रेग्युलर यूज करत असतो, वरचेवर आपण साफ करतोच, पण 8 दिवसातून एकदा तुम्ही असं याला आपण जे फर्निचर वगैरे साफ करण्यासाठी कोलिन यूज करतो तेच घ्यायचं आहे आणि ते याच्यावरती स्प्रे केले की हे आपलं लायटर आहे ते स्टीलचं असल्यामुळं हे पण छान स्वच्छ होतं आणि याच्यावरती थोडाफार चिकटपणा आतमध्ये आलेला असतो, तो तुम्हाला असं इयरबड्स घ्यायचा आहे आणि त्याच्या मदतीने फिरवून असं हे काढून घ्यायचं। जर 8 दिवसातून आपण हे साफ केलं तर तुमचा लायटर खूप दिवस राहिला तर तो अजिबात खराब देखील होणार नाही आणि यामध्ये चिकटपणा साठून साठून नंतर हे पूर्ण पॅक होऊन जातं आणि ते दिसायला सुद्धा खराब दिसतं आणि आपल्याला ते नंतर यूज करू वाटत नाही। तर 8 दिवसातून नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने याला साफ करून घ्या। बघा किती धूळ यामध्ये किंवा चिकट तेलकटपणा आलेला असतो तो सगळा निघून जातो आणि कोलिनमुळे ते वरच्या साईडचं पण हे जे स्टीलचं कोटिंग आहे ते पण एकदम व्यवस्थित छान साफ होऊन जातं। तर 8 दिवसातून एकदा नक्कीच आपलं लायटर आपण ह्या पद्धतीने क्लीन केला पाहिजे। आता नेक्स्ट टिप आहे जी कोलगेट संपल्यानंतर आपण ते फेकून देतो, पण ते फेकून न देता त्याचे बरेच उपयोग तुम्ही घरामध्ये करू शकता। तर त्यातला एक असाच एक उपयोग आपण पाहणार आहोत की तुम्हाला अशा पद्धतीने थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला हे कट करून घ्यायचं आहे, म्हणजे थोडंसं एकदम किंचित असं इथे कट देऊन घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीचं हे होल तयार होतं। आता यामध्ये हे कोलगेटचं जे झाकण आहे ते यामध्ये गेलं पाहिजे, अशा पद्धतीचं होल त्याला बनवून घ्यायचं आहे। आता घरामध्ये इस्त्रीचे वायर असतात, इतर कोणत्याही जे वायरिंग वगैरे असेल कोणतंही सामान तुम्हाला असं व्यवस्थित गुंडाळून ठेवायचं असेल तर आता ह्याला कोणतीही एवढी रबर मोठी नसते की ती बसू शकेल, तर अशा वेळी तुम्हाला ह्या रिकाम्या कोलगेटचा यूज होणार आहे। तर ह्याचं जसं झाकण काढून घ्यायचं कोलगेटचं टोपण आणि जे होल आपण केलेलं आहे त्यामध्ये हे टाकून असं पॅक करून घ्यायचं। बघा 2 मिनिटांमध्ये आपलं हे काम होऊन जातं आणि मस्त असं ऑर्गनायझर आपलं तयार होतं। तर अशा पद्धतीच्या कोणत्याही गोष्टी तुम्ही यामध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवू शकता आणि काढायला आणि घालायला सुद्धा आपल्याला यूज करायला सुद्धा हे एकदम सोपं आहे। तर नक्कीच ही ट्रिक तुम्ही यूज करू शकता। तर रिकामं कोलगेट अजिबात टाकून द्यायची गरज नाही, घरामध्ये ठेवून भरपूर अशा गोष्टी तुम्ही यामध्ये ठेवण्यासाठी याचा यूज करू शकता। आणि नेक्स्ट टिप आपण पाहणार आहोत ते म्हणजे तुम्हाला एका बाउलमध्ये अशी पितांबरी घ्यायची आहे, 2 चमचे होईल एवढी पितांबरी घ्यायची आहे। यामध्ये तुम्हाला लिंबू टाकायचा आहे, अर्धा किंवा 1 लिंबू तुम्ही यामध्ये रस याचा टाकून घ्यायचा आहे। तर पितांबरी, लिंबू आणि व्हिनेगर आपण यूज करणार आहे। ह्या तिन्ही गोष्टींचा यूज करून तुम्ही घरातील तुमचे बाथरूमचे नळ असतील, बेसिनचे जे काही सिंकचे कितीही दिवसाचे जुने खराब एकदम त्यावरती हिरवट असे डाग पडलेले असतात बघा, गंजलेल्यासारखं झालेलं असतं, ते सगळे डाग कसे काढायचे ते आपण पाहणार आहोत। तर यामध्ये व्हिनेगर पण टाकायचं आहे,
आता लिंबू आणि व्हिनेगर दोन्ही पण एकच आहेत, पण लिंबूपेक्षा व्हिनेगर थोडंसं स्ट्रॉंग राहतं. कोणतेही डाग काढण्यासाठी आपल्याला व्हिनेगरची छान मदत होते. तर हे तयार झालेलं मिश्रण बघा, आता हे टॉयलेटमधलं जे हे टॉयलेटमधलं फ्लश बटन असू देत किंवा गन असू देत, बघा पाहू शकता यावरती किती घाण किंवा एक प्रकारचा थर जमा झालेला आहे. हिरवट असं हे पूर्ण पडलेलं आहे किंवा गंजलेले सुद्धा डाग असतील तरी सुद्धा ते तुम्ही काढू शकता. कितीही खराब तुमचे ते खूप दिवसाचे जरी नळ असतील, त्याला तुम्ही बरेच दिवस घासलं नसेल तरी सुद्धा ह्या मिश्रणाने ते सगळे नळ स्वच्छ होऊ शकतात. फक्त तुम्हाला हे आपण जे तयार केलेलं मिश्रण आहे असं तारेचीच घासणी इथे यूज करायची आहे, कारण हे जे डाग आहेत ते काढण्यासाठी सॉफ्ट घासणीचा इथे यूज म्हणजे केला तर ते निघणार नाहीत, कारण हे खूप दिवसाचं आणि खराब डाग झालेले आहेत. त्यामुळे तारेची घासणी अगदी व्यवस्थित तुम्हाला हे कितीही खराब झालं असलं तरी ते तुम्ही एकदम क्लीन करू शकता. तर हे लावून ठेवायचं 10 मिनिटं आणि 10 मिनिटानंतर परत आपल्याला हे घासायला घ्यायचं आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून पाहत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, आणि यामधली कोणती टिप तुम्हाला आवडली किंवा उपयोगी येणार आहे अशी वाटली असेल ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर पाहू शकता अशा पद्धतीने क्लीन केल्यानंतर तुम्हाला अगदी कोपऱ्याचा घासून घ्यायचा आहे. तुम्हाला जिथं वाटतं की या ठिकाणी खूप खराब झालेलं आहे किंवा ज्या ठिकाणी जास्त डाग दिसतात त्या ठिकाणी थोडंसं जास्त घासायचं, म्हणजे ते निघून जातं. तर आता नेहमीच ह्या पद्धतीने तुम्ही जर तुमच्या घरातले सगळेच नळ असतील, सिंक बेसिनचे, तुमचं वॉश बेसिन असेल ते सुद्धा तुम्ही याच्याने घासू शकता. छान स्वच्छ होतं. क्षाराचे डाग असतील ते सुद्धा निघून जातात. तर व्यवस्थित असं याला आपल्याला घासून घेतल्यानंतर तुम्हाला 10 ते 15 मिनिटाचाच वेळ द्यायचा आहे. तर 15 मिनिटामध्ये तुमचे कितीही खराब झालेले नळ तुम्ही अगदी नव्यासारखे चमकवू शकता. तर पाहू शकता या ठिकाणी तर केवढा काळपटपणा आलेला आहे, तर तो सुद्धा तुम्हाला या मिश्रणाने अगदी इझिली निघून जातो. फक्त थोडंसं घासायचं आहे. पाहू शकता अशा पद्धतीने हे सगळं साफ होऊन जातं. तर नक्कीच ही ट्रिक वापरून तुम्ही तुमचे नळ अगदी आरशासारखे चमकवू शकता, आणि 15 दिवसातून जरी तुम्ही या पद्धतीने साफ केले तर नंतर तुमचे नळ अजिबात घाण होणार नाहीत, नेहमीच चकचकीत राहण्यास मदत होईल. तर आता आपल्याला याला बघा व्यवस्थित घासून झाल्यानंतर आता हे सगळं धुवून घ्यायचं आहे. तर 15 मिनिटाचाच वेळ द्यायचा आहे आणि 15 मिनिटामध्ये हे सगळं तुम्ही खराब झालेलं अगदी नव्यासारखं स्वच्छ करू शकता. आता धुतल्यानंतर फरक तुम्हाला दिसून येत आहे. अगोदर आणि नंतर या दोन्हीमध्ये तुम्ही अगोदर बघितलं होतं घासण्या अगोदर किती खराब होतं, यावरती भरपूर डाग जमा झालेले होते. आता एकही डाग तुम्हाला दिसून येत नाही. तर पाहू शकता अगदी छान व्यवस्थित क्लीन झालेलं आहे हा नळ पण, आणि हे फ्लश बटनचं पण बघा इथे पण किती हिरवटपणा होता तर तो सगळा सुद्धा निघून गेलेला आहे. तर एक सुई डाग यावरती दिसून येणार नाही तुम्हाला आता. तर अशा पद्धतीने तुम्ही नेहमीच तुमचं घर स्वच्छ ठेवण्यासाठी ह्या पितांबरी आणि व्हिनेगर लिंबूचा यूज करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.